आगामी सिंहस्थ कुंभमेळा पार्श्वभूमीवर शनिवार 27/6/2026 रोजी अभिजित मुहूर्तावर तसेच श्री छत्रपती शिवराज्याभिषेक सोहळादिनी त्र्यंबकेश्वर नाशिक येथील समस्त विरक्त साधू मंडल, नाशिक बागलाण मंडल, साधू मंडल व अनेक वैष्णव शैव पंथीय आखाडे प्रमुख संत महंत यांचे उपस्थितीत वेदमूर्तींच्या मंत्रोघोषात संपन्न झालेल्या महंत पदाचा पट्टाभिषेक सोहळा उपस्थित हजारो नाशिककरांचे डोळे दिपावणारा ठरलाय। मुख्य सोहळ्यापूर्व मानाच्या आखाड्यांचा निशाण व ध्वजासह उपस्थित आखाडा परिषद महंत प्रतिनिधी तसेच वृंदावन येथील विशेष इस्कॉन प्रतिनिधी, भाविक, वेद पाठशाला विद्यार्थी यांचे समवेत श्री नूरसिंह कृपादासजी यांची गोदा घाटावरून सहवाद्य शंख ध्वनी वाद्यांसहित निनादा शोभायात्रा मिरवणूक काढण्यात आली। निशाण व ध्वजाचं पूजन तसेच पवित्र गोदा पूजन, श्री हनुमान श्री एकमुखी दत्त यांचं दर्शन, तदनंतर चित्पावन कार्यालयातील वेद पाठशाळा येथील रामतीर्थ निरंजन मठ या ठिकाणी मुख्य सोहळ्यास प्रारंभ झाला। तत्पूर्व प्रथेप्रमाणे गणेशपूजन, पुण्यहवाचन, मातृका पूजन, नंदीश्राद्ध, देवतापूजन इत्यादी विधी संपन्न झालेत। वैदिक स्मार्त चुडामणी श्री शांताराम भानोसे शास्त्री यांनी पट्टाभिषेक विधी, परंपरा, महंत योग्यता व श्री नरसिंह यांच्या कार्याबाबत उपस्थितांना अवगत केलं। तसेच ज्या उपस्थित परिवारानं श्री नूरसिंह कृपादासजी यांना स्वातंत्र्य दिलं त्या शिंगणे परिवाराच्या 3 पिढ्यांचा इतिहास उपस्थित भाविकांसमोर ठेवला। तदनंतर प्रत्येक आखाडा प्रमुख महंत यांनी महंत या पदाचं महत्त्व व संभाव्य महामंडलेश्वर या पदाकडे श्री नूरसिंह कृपादासजी यांची होणारी वाटचाल, त्यांचं कार्य यांचा परिचय करून दिला। वारकरी संप्रदायाचे महामंडलेश्वर जगद्गुरू हरिभक्त परायण लहवीतकर महाराज यांनी जबाबदारीची जाणीव करून दिली। श्री रामचंद्र गोस्वामी, नंदीग्राम श्री गजानन प्रभू, श्री गोविंद प्रभूजी, श्री देवेंद्र पंढरी यांनी या प्रसंगी आशीर्वचन प्रकट केलेत। या प्रसंगी महंत तथा सिंहस्थ मुख्य प्रवक्ते व त्यांच्या मार्गदर्शनाखाली आशीर्वादाने हा सोहळा संपन्न झाला। महंत भक्ती चरणदास महाराज यांनी नाशिकला मिळालेल्या मानाचं व या आनंदोत्सवाचं महत्त्व विशद केलंय। शैव वैष्णव आखाड्याची एकत्रित उपस्थिती हा या कार्यक्रमाचा सलोखा व गुणवत्तापूर्ण उंची लक्षवेधी ठरली आहे। महंत नूरसिंह कृपादासजी यांच्या मातोश्री कार्यक्रमास आवर्जून उपस्थित होत्या। तदनंतर महंतपदी विराजमान होण्याचा मुख्य विधी सोहळ्यास वैदिक मंत्रोच्चारात व मंत्रघोषात प्रारंभ झाला। शैव वैष्णव आखाड्याचा मुख्य प्रतिनिधींनी आखाडे परिषदेच्या परंपरागत नियमाप्रमाणे विधी पूर्णत्वास नेला व उपस्थितांसमोर तशी घोषणा केली। शासनाचे प्रतिनिधी श्री रामेश्वर नाईक तसेच कुंभमेळा मंत्री गिरीजी महाजन यांचे स्वीय सहाय्यक स्वप्नील लनावरे यांची उपस्थिती लक्षवेधी ठरली आहे। तसेच कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष धनंजय बेळे यांनी अतिशय महत्त्वपूर्ण माहिती देत महानताई यांचे महत्त्व तसेच आखाडा परिषदेचं महत्त्व व कुंभमेळ्यासाठी महानताई कसे महत्त्वाचे आहे याची विस्तृत माहिती विशद केली व पूर्ण कार्यक्रमाचं संचालन केलंय। त्यांना या कामी रामतीर्थ गोदावरी सेवा समितीचे अध्यक्ष जयंत गायधनी, रामतीर्थ गोदा सेवा समितीचे वैभव शेम कल्याणी, शिवाजी बोंदारडे, राजेंद्र फड, श्री मदन देवी मुख्य वैदिक ज्ञान विज्ञान संस्कृत महाविद्यालय स्मार्त चुडामुनी, श्री शांताराम शास्त्री भानोसे, विविध पदाधिकारी, सर्व क्षेत्रातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाच्या समारोपानंतर महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं। पट्टाभिषेक महंताई सोहळ्यानंतर अनेक भाविकांनी महंत नरसिंह कृपादास यांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले आहे। सायंकाळी 51 गोदा सेवकांच्या हस्ते या महानताईंच्या निमित्तानं भव्य दिव्य अशी गोदा आरतीचंही आयोजन करण्यात आलं होतं। वृत्तसंकलन अधिकारी संचालक संपादक प्रवीण नेटावणे, नाशिक रोड, नाशिक। येऊ घातलेल्या 2027चा कुंभमेळा हा संपूर्ण जगामध्ये 4च ठिकाणी जे होतो अशा नाशिकच्या पवित्र ठिकाणी होत असलेल्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शासन स्तरावर, धर्मस्तरावर, सनातन धर्मस्तरावर सगळीकडे हालचाली वेगवान झालेल्या आहेत आणि अशा पार्श्वभूमीवर नाशिकचे तीर्थपुरोहित असलेले, ज्यांना तीर्थोपाध्याय म्हणून सुद्धा ज्यांचं नाव घेतलं जातं, अशा पाराशरे कुटुंबातील शिंगणे कुटुंबातील आपले नूरसिंह कृपादास प्रभू जे आत्तापर्यंत इस्कॉन परंपरेशी जोडलेले होते आणि गेल्या 2 तपाहून अधिक त्यांची श्रद्धा त्या ठिकाणी जोडलेली होती। अतिशय विद्वान, अतिशय अभ्यासू असलेले हे व्यक्तिमत्व त्यांना आज अखिल भारतीय आखाडा परिषदेच्या 3 आणि मंडल आणि षडदर्शन आखाडा परिषद त्र्यंबक यांच्या सर्व महंतांच्या नाशिकाच्या 3 मंडल जे आहेत की विरक्त साधू समाज नाशिक मंडल, बागलाण मंडल आणि आद्य साधू
मंडल या तिन्ही मंडलांच्या महंतांच्या उपस्थितीमध्ये आणि नाशिकच्या सर्व प्रतिष्ठित बंधू भगिनी असतील, सनातन धर्माशी जोडलेले सर्व लोक प्रतिष्ठितांच्या उपस्थितीमध्ये आज सादरविधी, ज्याला आपण पट्टाभिषेक आणि सोप्या भाषेमध्ये महंताई ही दिल्या गेलेली आहे. अतिशय आनंदमय वातावरणामध्ये ही पट्टाभिषेक सोहळा त्यांचा आज शिवराज्याभिषेक सोहळ्याच्याच दिवशी संपन्न झाला. ही नाशिकसाठी एक अतिशय योगायोगाचा चांगला दिवस आहे आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या माध्यमातून वाड्या वस्त्यांमध्ये असो किंवा धर्मजागरण धर्मप्रसार हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये होईल. आणि जसं आखाडा परिषदेचे प्रवक्ते भक्तिचरणदास महाराजांनी उल्लेख केला की विशेष करून येणाऱ्या 2027च्या कुंभमेळ्याच्या नियोजनामध्ये, सहभागामध्ये, त्याचं संयोजनामध्ये त्यांचा सहभाग हा अत्यंत मोलाचा ठरणार आहे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केलेली आहे. आणि निश्चितच येणाऱ्या या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्यांची महंताई ही नाशिकच्या संपूर्ण सनातन धार्मिक आणि पौराणिक वाटचालीला एक वेगळी दिशा देणारी ठरेल अशी आम्हाला खात्री आहे. रामतीर्थ निरंजन मठ म्हणून ह्या मठामध्ये त्यांचं सर्व नाशिककरांनी स्वागत केलेलं आहे. आम्ही सुद्धा समिती म्हणून आणि रामतीर्थ गोदावरी समिती म्हणून त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन आणि आशीर्वचन लाभतो. धन्यवाद. कृष्ण रामतीर्थ गोदावरी सेवा समिती आणि रामतीर्थ निरंजन मठ या दोन आपल्या नाशिकमधल्या आध्यात्मिक अधिष्ठान असलेल्या संस्था आहेत. आणि याचा उद्देश जो आहे तो आहे सनातन धर्म हा अभिजात वर्गापासून उपेक्षित वर्गापर्यंत धर्मजागरण झालं पाहिजे. आपल्या समाजाला, आपल्या जनजीला योग्य मूल्य आणि नैतिकता मिळाली पाहिजे आणि समाजात परिवर्तन झालं पाहिजे. समाज आध्यात्मिक असावा, पर्यावरण शुद्ध झालं पाहिजे आणि संपूर्ण हिंदू समाज राष्ट्रासाठी, देवासाठी आणि धर्मासाठी एकत्र येऊन काहीतरी कार्य केलं पाहिजे. हा उद्देश ठेवून आज आम्ही या निरंजन मठाच्या महंतापदी विराजमान आहोत आणि यासाठी आम्ही सर्व नाशिककरांचे आणि सर्व भारतीयांचे आशीर्वाद इच्छितो आणि धन्यवाद. हरे. कुंभमेळ्याच्या माध्यमातून काय सांगाल तुम्ही? येणारा कुंभमेळा आपल्या सर्व नाशिककरांची जबाबदारी आहे आणि हा कुंभमेळा सफळ पाडण्यासाठी प्रत्येक नाशिककराने काही ना काहीतरी योगदान जरूर द्यावे. आपल्या ह्या कुंभमेळ्यामध्ये प्रदूषण होणार नाही, गोदावरीचं प्रदूषण होणार नाही आणि जो येणारा हिंदू भाविक आहे त्याला योग्य सुविधा मिळण्यासाठी जे काही करावं लागेल आपण सगळे एकत्र येऊन करू. आणि हा कुंभ काय सांगाल तुम्ही या ठिकाणी एवढा मोठा सोहळा संपन्न होत आहे? जय श्री राम. आज हमारे विरक्त साधु समाज नासिक मंडल नासिक की आणि आद्य मंडल नासिक आणि बागलाल मंडल आणि खड़दर्शन आखड़ा परिषद त्र्यंबक सब लोग की ओर से आज हमारे नरसिंह प्रभु जी को हमारे निरंजन मठ यहाँ की मंदिर पे उनको पटाभिषेक आणि चादर विधि महंताई किया गया. आणि ये कार्यक्रम में हमारे सभी संत महंत यहाँ उपस्थित रहे आणि सभी भक्तजन आज उपस्थित रहे. उद्देश्य यही है आने वाले समय में हमारे नरसिंह प्रभु जी आने वाले सिंघस 2027 में नासिक कुंभ मेला की हमारे व्यवस्था देख रेख संचालन और हमारे नासिक की परंपरा को आगे बढ़ाते हुए हमारे विरक्त समाज मंडल को बढ़ाते हुए काम करेंगे. और हमारे मंडल की जो आज कार्यक्रम किया गया है, मैं हमारे मंडल की ओर से उनको पुनः बधाई देता हूं. हमारे विरक्त साधु समाज नासिक मंडल में उनके नाम हम लोग नोंद करते हैं जो कि हर एक प्रोग्राम में हमारे साथ में रहेंगे. और जो भी सामाजिक धार्मिक शैक्षणिक काम इनके द्वारा होता है वो एक कार्यक्रम आगे बढ़ाने के लिए उनको प्रोत्साहन मिलेगा. और दूसरी बात, आज से हम लोग घोषणा करूँगा आने वाले 2027 सिंहस्थ में नरसिंह प्रभु जी को हमारे सभी लोग की ओर से
हमारे तीनों अखाड़ा की ओर से महामंडल स्वर उपाधि देने के लिए हम लोग तैयारी कर रहे हैं। आप लोग सबके सहयोग में 2027 में ये पट्टाभिषेक फिर पुनः से होगा। मैं पुनः से हमारे नरसिंह प्रभु को, हमारे विरक्त समाज नासिक मंडल की ओर से बधाई शुभकामना देता हूँ। आने वाले समय पे समाज में अच्छा काम करे और जो आरती समिति से जुड़ के काम कर रहे हैं उसको भी आगे बढ़ा के काम करे, यही शुभकामना हम देते हुए हमारे वाणी विश्राम देता हूँ। जय श्री राम। महाराज के लेना 2 मिनिटं सगळ्यांनी गर्दी करू नका. थोडं एक-एक जण पत्रकारांना मुलाखत देऊया. सहकार्य करा. स्वयंसेवक पुढे लागले. स्वयंसेवकांनी इकडे लक्ष द्यायचंय थोडं. देवगुरुजी नमस्कार.